चहाचा भाव 30% वाढला. जर चहावरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल, तर घरामध्ये चहाचा वापर किती टक्क्याने कमी करावा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नासाठी कुठलंही सूत्र वापरू नका. सूत्र हे लक्षात राहत नाही. मग सोडवायचं कसा? तर फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करून. प्रश्नामध्ये काय सांगितलं की चहाचा भाव 30% वाढला. मग 30% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? तर 30% बरोबर याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असणार आहे? 3/10. याचा अर्थ पहिले सुरुवातीला ₹10 जर चहाचा भाव असेल, तर त्यामध्ये 30% ची वाढ झाली म्हणजे अंशातली संख्या त्याच्यामध्ये ॲड करायची. मग 10 वरून ₹13 हा भाव झालेला असणार आहे. मग हा प्रश्न सोडवताना काय करायचं की सुरुवातीला ₹10 एवढा भाव होता चहाचा. ओके. मग त्यामध्ये 30% ची वाढ झाली म्हणजे 10 वरती 3 ची वाढ होणार आहे. मग भाव किती झाला? त्यानंतर ₹13 एवढा भाव झाला. पण आपल्याला ₹13 खर्च करायचे नाही. पहिले जेवढे म्हणजे ₹10 खर्च करत होतो, तेवढेच आपल्याला खर्च करायचे आहे ₹10. मग लक्षात घ्या, 13 वरून जर आपल्याला 10 वरती जायचं असेल, तर कितीची कमी करावी लागेल? तर 3 ची कमी करावी लागेल. कशावरती? ₹13 वरती 3 ची कमी केली तरच आपण 10 वरती पोहोचू. मग 3 ची कमी ही 13 वरती केली तर 100 वरती किती? म्हणून गुणिले आपण काय करणार? तर 100 कारण टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, 3 गुणिले 100 बरोबर किती? तर 300 आणि 300 भागिले 13 यांचा जर भागाकार केला तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग 13 एक 13, 13 दुने किती होतील? 26 होईल. इथे 30 मधनं 26 गेले, 4 उरले, 40 झाले. 13 त्रिक किती होतील? 39. आता 1 उरला, 1 ला 13 ने भाग जात नाही म्हणून इथे दशांश दिला. आता इथे 0 घेतला. आता 13 ने 10 ला भाग जाईल का? तर जात नाही. मग आणखी काय केलं? तर इथे आणखी एक 0 वाढवला तर इथे एक 0 आपण घेऊ शकतो. मग 13 7 किती? तर 91. मग 7चा भाग गेला. म्हणजेच काय? तर घरामध्ये 23.07% चहाचा वापर आपल्याला कमी करावा लागेल जेणेकरून आपल्या खर्चामध्ये वाढ होणार नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? 23.07%. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करून हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. हे स्पष्टीकरण जर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.